50 लाख रुपये घेऊन धार्मिक कार्यक्रम करणारा मौलाना तुम्ही पाहिलाय का? नसन पाहिला. स्कूटर असन, एम-80 असन, सायकल असन, याच्यावर फिरतील, धर्माचा प्रचार करतील, कट्टरता वाढवतील हे मौलाना लोक. आणि दुसरीकडं आपला पोंगा पंडित बागेश्वर धामवाला धीरेंद्र शास्त्री हा 50 लाख रुपये एका कार्यक्रमाचे घेतो. भाविकाच्या घरी यायचं असेल तर 5 लाख रुपये घेतो. म्हणजे घरात येऊन गाण टेकवायचे 5 लाख रुपये. ऑस्ट्रेलियाला जातो, समुद्र किनाऱ्यावर एक हिंदूंचं लय मोठं तीर्थक्षेत्र आहे. आपल्याला कोणाला माहीत नाही, ते फक्त त्यालाच माहिती. तिथं जाऊन त्या तीर्थक्षेत्राचं समुद्रकिनारी दर्शन घ्यायला जातो का हा. 2 लाखाचं जॅकेट घालतो, 60,000चा चष्मा वापरतो, मुसलमानांना बोकांडी घेतो, हिंदूंना चिवत्या बनवतो. हिंदूंमध्ये चिवत्यांची संख्या लई जास्त आहे आणि बनता असे लोक. याच्याशी आम्हाला काही घेणदेण नाही. हे धर्माचा यांनी धंदा मांडलेला, त्याशी आम्हाला काही घेणदेण नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो. शिवाजी महाराज थकले म्हणतो, रामदासाला गुरु बनवतो. अरे बाबा, तुझ्या धंदा मांडला तू धर्माचा, त्याशी ते पाय ना तू. या छत्रपतींबद्दल कशाला बोलतो? देव, देश, धर्म, शेतीमाती, संस्कृती, गाय मायचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. तुझी चिंगळी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे राहिलेली बाबा. आणि याच्या विरोधात आम्ही बोललो तर काही जणांच्या बोचाला आग लागली असेल तर बर्नर लावून घ्या गांडीला. आमचं त्याच्याशी काही घेणदेण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जो बोलन, मग तो कुणी असो, किती मोठा असो, त्याच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडणार. छत्रपतींचा अपमान झाल्यावर आम्हाला वाईट वाटतं, आमचं त्या ठिकाणी अंतःकरण दुखतं. भोंदूबाबाचा अपमान झाल्यावर तुमची गांड दुखती. हा फरक आहे.